राज्यात काँग्रेसला यंदा चांगलं यश मिळालं। 13 जागा मिळवत राज्यात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला आहे। स्वातंत्र्यानंतर वर्षानुवर्ष काँग्रेसचा बालेकिल्ला असणाऱ्या आणि गेल्या 10 वर्षात भाजपाकडे असणाऱ्या नंदुरबार मतदारसंघात काँग्रेसनं जोरदार पुनरागमन केलं आहे। काँग्रेसचे अॅडव्होकेट गोवाल पाडवी यांनी या मतदारसंघात 1,59,120 इतक्या मताधिक्यानं भाजपाच्या हिना गावित यांच्यावर विजय मिळवला। धुळ्यातही काँग्रेसच्या शोभा बच्छाव यांनी अवघ्या 3,831 इतक्या मताधिक्यानं माजी केंद्रीय राज्यमंत्री सुभाष भामरे यांचा पराभव केला। अमरावतीत काँग्रेसच्या बळवंत वानखेडे यांनी 19,731 मतांनी भाजपाच्या नवनीत राणा यांच्यावर विजय मिळवला। रामटेक मतदारसंघात काँग्रेसच्या श्यामकुमार बर्वे यांनी 76,768 मतांनी शिवसेनेच्या राजू पारवे यांना पराभूत केलं। भंडारा गोंदियातही काँग्रेसनं विजय मिळवत इथून डॉ प्रशांत पडोळे 37,380 मतांनी सुनील मेंढे यांचा पराभव करत विजयी झाले। गडचिरोली चिमूर मतदारसंघात काँग्रेसच्या नामदेव किरसान यांनी 1,41,696 इतकं मताधिक्य घेत भाजपाचे अशोक नेते यांच्यावर मात केली। चंद्रपुरात भाजपाचे सुधीर मुनगंटीवार यांना जोरदार धक्का देत काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांनी 2,60,000 मतांनी विजय मिळवला। तर नांदेडमध्ये काँग्रेसचे वसंतराव चव्हाण यांनी भाजपाच्या प्रतापराव चिखलीकर यांचा 59,442 मतांनी पराभव केला। जालना मतदारसंघात भाजपाचा अभेद्य बुरुज यंदा ढासळला। केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना काँग्रेसचे कल्याण काळे यांच्याकडून 1,09,958 मतांनी पराभव पत्करावा लागला। तर लातूरमध्ये डॉ शिवाजी काळगे यांनी भाजपाच्या सुधाकर शृंगारे यांचा 61,881 मतांनी पराभव केला। कोल्हापुरात शाहू महाराज छत्रपती काँग्रेसकडून 1,54,964 मतांनी निवडून आले। त्यांनी शिवसेनेच्या संजय मंडलिक यांचा पराभव केला। सोलापुरातही काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांनी भाजपाच्या राम सातपुते यांचा 74,197 मतांनी पराभव केला। मुंबई उत्तर मध्य मतदारसंघात काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी भाजपाचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यावर केवळ 16,514 मतांनी विजय मिळवला। सांगलीमध्ये काँग्रेसमधून बंडखोरी केलेल्या अपक्ष विशाल पाटील यांनी भाजपाच्या संजय काका पाटील यांच्यावर सुमारे 1 लाख मतांनी विजय मिळवला। महाराष्ट्र